अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याच्या मुदतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेला शह दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 वर्षांची मुदत दिली आहे। हाजी अराफत यांच्या नेतृत्वात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तसंच वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मुदतवाढ देण्यात आल्यानं त्यांच्यावर वर्षभर कोणतीही कारवाई होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही, आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। परिवहन विभागाने, प्रताप सरनाईक मंत्री यांनी आणि त्यांच्या विभागाने हे अभियान जे आहे शिकवण्याचं, हे साहित्यिकांना घेऊन, मराठी भाषेतले तज्ज्ञ असतील, लेखक असतील, या सगळ्यांना घेऊन हे अभियान सुरू ठेवलं होतं। आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय, याचं समाधान आहे।